हाय, मी ऋतुजा. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आरुष त्याच्या पप्पा आणि काकांसोबत बाहेर गेला होता, त्याच्यामुळे ना आज मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते. जसजसा अंधार पडतो तसं जास्त गरमी व्हायला लागतं, त्याच्यामुळे म्हटलं आपण आधी स्वयंपाक करून घ्यावं. एकीकडे भाजी टाकली होती शिजायला आणि दुसरीकडे भाकरी करून घेतल्या. दोडक्याची भाजी केली होती आणि अशी पातळ गावाकडे चुरून खायला लागतं, त्याच्यामुळे अशा पातळ भाज्याच असतात तिकडे. त्याच्या पप्पांसोबत तिकडून फिरून आल्याच्या नंतर थोड्या वेळ माझ्यासोबत मस्ती केली आरुषने. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी ना साफसफाई मिशनला लागले होते. फरशी घ्यावं म्हटलं आधी पुसून. आणि इथे मी आरुषच्या पप्पांना प्रश्न विचारत होते, पण त्यांनी काय मला उत्तर दिलंच नाही शेवटपर्यंत. त्यांना मी बोलली की तुम्ही इकडे येता आराम करण्यासाठी, सुट्टी असते तुम्हाला, पण आम्हाला तर तिकडे आराम नसतो आणि इकडे आल्यावर पण कामच करावं लागतं. असे हसून मला टाळलं त्यांनी. आणि इथे आरुष झोपेतून उठला होता ना, तर त्याची पाहणी चालली होती, गायांना व्यवस्थित खायला दिलंय की नाही. आणि इकडे भाऊभावांची चर्चा चालू होती, काहीतरी गहन. तर चला इथेच एंड करते. आपला आजचा व्लॉग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.